नमस्कार. पद्मावती आरीवर्क डिझायनरमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. फ्री आरीवर्क क्लासचा आपला आजचा 5वा दिवस आहे. याआधी आपण बरंच काही सामान, त्याचा उपयोग, आरीवर्कचे प्रकार, दोरी धाग्याने रनिंग स्टिच हे सर्व शिकले आहे. तुमच्या लक्षात आलेच असेल. आता दुसरा प्रकार म्हणजे चेन स्टिच शिकवणार आहे. त्याकडे चांगल्या प्रकारे लक्ष द्या, म्हणजे तुम्हाला लवकर कळेल. हे 7ही प्रकार तुम्हाला सुरुवातीला दोरी धाग्याने व साध्या सुईने शिकविणार आहे. चला तर मग चेन स्टिच पाहूया. प्रथम हा दोरा घ्यायचा. दोरा सुरुवातीला थोडा लहानच घ्यायचा, कारण ती गुंतागुंत होते, त्याची गाठ पडते. दोरा घेऊन त्याच्यामध्ये आपण सुई ओवूया. आता त्याची 4 पदरी गाठ पडायची. बघा गाठ कशी पडून राहिली मी ती. आता आपण ह्या कपड्यावर चेन स्टिच चालू करूया. बघा तर सुरुवातीला सुई अशी खालून वर घालायची. नंतर दोरा असा गोल घेऊन पुन्हा सुई खाली टाकून पुन्हा सुई वर काढायची व त्या सुईच्या भोवती असा दोरा घ्यायचा. नंतर ते वर खेचून घ्यायचं. पुन्हा तसंच करायचं. आज आपण सिल्क थ्रेड घेतलेला आहे. सिल्क थ्रेडनं आपण आज शिकत आहोत, तर याकडे तुम्ही लक्ष द्या. आपण जसं साध्या सुईनं पहिल्यांदा शिकले का, तर लवकर आपल्या लक्षात बसते. नंतर क्रोशा सुईनं शिकायला काही वेळ लागणार नाही. असेच पूर्ण करत जायचे. असे करता करता हे लक्ष ठेवायचं, कारण पुढे आरीवर्क करताना या चेन स्टिचचा खूप उपयोग होणार आहे. त्याच्यामुळे याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. आज याच्यावर सरळ हे करून घ्यायचे, सरळ स्टिच करायचे. आता हे सर्व स्टिच हे पुन्हा करूया. हे पूर्ण करू. याच्यानंतर पुन्हा दुसरं आपण डबल स्टिच शिकूया.
बघा, याला पण अशी गाठ मारायची. गाठ मारल्यानंतर पुन्हा ह्या साखळीच्या अलीकडूनच, या चेनस्टिकच्या अलीकडून हे बघा असे निघून जाते गाठ. तर पुन्हा लक्ष द्या, लक्ष देऊन पुन्हा गाठ कशी पाडायची याची काळजी घेणे लागणार. आता याच्या शेजारीच पुन्हा ही असे खालून सुई वर घालायची आणि चेन स्टिच तयार करायची. आपण सुरुवातीला सिंगल चेन स्टिच शिकलेला आहे, आता ही डबल चेन स्टिच आहे. कसं आहे, ज्याकडून याची रोज प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला ब्लाऊजवर शिकायला काही वेळ लागणार नाही. आरीवरच्या सुईला ताबडतोब करता येईल. मग हे बघा, हे असं आहे, डबल स्टिच करायचे आहे. आज हे तयार झाल्यावर उद्या आपण चौकोन व त्रिकोण आणि गोल याच्यानंतर चेन स्टिच शिकणार आहोत. हे तुमच्या लक्षात आलंच असेल, सिंगल आणि डबल. जर नसेल कळालं तर मला तुम्ही पुन्हा विचारू शकता आणि तुम्ही याचे घरी प्रॅक्टिस करत राहा. कारण आरीवर्कच्या डिझाईनला या चेन स्टिचची खूप प्रॅक्टिस पाहिजे. तर तुम्ही साध्या सुईने ही प्रॅक्टिस केली म्हणजे तुम्हाला आरीवर्क करायला सोपे जाईल. चला, तर मग हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व शेअर करायला विसरू नका. थँक्यू.